नमस्कार मंडळी सर्वांना, रामकृष्ण हरी. तर आमच्या इकडे परवाना खूप मोठा पाऊस झाला, गारपीट झाली आणि इकडं भरपूर शेतकऱ्यांचं नुकसानही झालं आहे, आमचंही झालं आहे. तर आता बघा, नुसती हातातोंडाला आलेली मक्याचा फळ होता तो पूर्ण असं सवळल्यासारखा झाला आहे बघा. तो दिसतोय तुम्हाला, असं पानं फाटून घेणे, पूर्ण असं नुसतं थाटच राहिले आणि असं पानं पाक फाटून ह्याच्यासारखे झाले आहेत. आणि पेरलेला मका आहे ते तर पाक असं मधनंच मोडला. एवढं बोट आलेला आणि ते नुमताच झाला आहे, सप्पई झाला आहे. आज कुठं तर थोडंसं शेंडवर काढायला लागले, काय चांगलं आहे तेवढं, नाहीतर सगळं खराब झालं आहे. आणि आंब्यास तर काय विचारू नका, नुसतं कैऱ्या लागायला आंब पूर्ण सारवान झाले आंब्याखाली. आणि जो मोठा थोडा आंबा होता ना, तो राहिला आहे. खरं त्या आंब्याला ना गाराचा मार लागल्यामुळं ते सुद्धा आता हळूहळू गळ लागले त्या आंब्याला. आणि वाटत नाही ती आंबा चांगला राहील, कारण मार लागलेला आंबा आहे. आता तो एका साईडनं खराब होत ती खराबच होणार आहे. आंबा ह्या वर्षी अजिबात राहत नाही असं वाटायला लागले. बघू काय होते, काय होणार आहे. आम्हाला तर वाटत नाही, कारण एवढी गार पडली की नाही, असं भरून घेण्यासारखी घ्यावं अशी गार पडलेली. असं सारवान पांढरं शिप्र झालेलं रान, एवढी गारपीट झाली. मुसळधार पाऊस, भरपूर मोठा पाऊस झाला. मी असं कवा व्हिडिओ करत नाही समोर, कवा कॅमेऱ्याच्या बोलत नाही, कारण कॅमेरा समोर आला की नाही बोलायलाच येत नाही. आज म्हणलं बघूया बोलायला येते का. मग रानात येऊन बसल्या तर इकडं बघा ती मेंढरू एक पाळले बघा, ते सारखं आमच्या इकडंच असते. मागं एवढं आलं. य एकच पाळलंय त्या अर्जुननं. कोण पण माणूस दिसलं का मागं जाते. गेलं आणि फिरून इकडंच येते. गेलं, घरापर्यंत जाते माघारी येते, घरापर्यंत जाते माघारी येते. तर मी आज पहिल्यांदाच असा ब्लॉग बनवायला लागली. खरं भीती वाटते, कोणतरी काहीतरी म्हणाल काय असं बोलायला नको वाटते कॅमेऱ्याच्या पुढं. आणखीन आलं बघा. तर मंडळी, हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर बाय बाय सर्वांना, रामकृष्ण हरी. आमची मनू पण आले बघा, ते बघा माणसांच्या महागं लगेच पळत येतात जनावर. चला तर बाय बाय.